उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असलेला मालमत्ता कर विभाग आता थकबाकी वसुलीसाठी सक्रिय झाला आहे. थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत स्वतः पालिका आयुक्त मनीषा आवाळे मैदानात उतरल्या आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी यापूर्वी जप्ती आणि अटकवणीसारख्या कारवाया सुरू होत्या. मात्र शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनंतर महापालिकेने मालमत्ता करासाठी अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. ही योजना आजपासून पुढील 4 दिवसांसाठी लागू राहणार आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना थकबाकी भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त मनीषा आवाळे यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील मोठ्या थकबाकीदारांना भेट देत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे, ही अंतिम अभय योजना असून या कालावधीत थकबाकी न भरल्यास पुन्हा जप्ती आणि इतर कठोर कारवाया सुरू करण्यात येतील. म्हणूनच नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेत मालमत्ता कराची थकबाकी लवकरात लवकर भरावी आणि उल्हासनगर शहराच्या विकासासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नमस्कार. उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा स्रोत असलेलं मालमत्ता कर विभाग, त्याच्या अनुषंगाने जी मालमत्ता कराची वसुली करण्यात येते त्या अनुषंगाने आपण आधीपासूनच जप्ती, अटकावणी यासारख्या कारवाया प्रशासनामार्फत सुरू केलेल्या होत्या. परंतु लोकप्रतिनिधी आणि शहरवासीय यांच्या मागणीनुसार माननीय आयुक्त मॅडम यांनी एक अंतिम अभय योजना दिनांक 13 मार्च 2026 पासून 16 मार्च 2026 पर्यंत जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने आज आयुक्त मॅडम स्वतः या आव्हानात्मक मोहिमेमध्ये स्वतः मोठ्या मोठ्या थकबाकीदारांना त्यांनी आज आवाहन केलेलं आहे की लवकरात लवकर तुमचा जो काही मालमत्ता कराचा थकबाकीचा जो भरणा आहे तो लवकरात लवकर करावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. माझी मालमत्ता कर विभागामार्फत सर्व मालमत्ता धारकांना एक विनंती आहे की ही योजना ही अंतिम असणार आहे आणि 4 दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठीच आहे. त्यामुळे हा कालावधी संपल्यानंतर प्रशासनामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जेवढ्या काही आवश्यक कारवाया करण्यात येतील त्याच्यासाठी त्या टाळाव्यात, याच्यासाठी तुम्ही या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि उल्हासनगर महानगरपालिकेला सहकार्य करावे. धन्यवाद.